तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय, काय विजन असणार आहे तुमचं आता? नमस्कार. माझं नाव अश्विन उर्फ सोनू प्रसाद साबळे. मी प्रभाग क्रमांक 13 ब मधून निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवत आहे. तर माझं असं विजन आहे की मी प्रभागातली पहिली स्वच्छता, दलित वस्तीत पहिल्यांदा लक्ष देऊन तिथली कामे, विकास कामे पूर्ण करणार. घरपट्टी, पाणीपट्टी माफ करणार. कसं आहे प्रचाराची रणनीती कशी सुरू आहे प्रभागामध्ये? प्रभागामध्ये खूप चांगली रणनीती चालू आहे. खूप चांगल्या प्रकारे आमचा प्रचार चालू आहे. नागरिकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळतोय. आता तुम्ही जे फिरताय प्रभागात, हा. तर रिस्पॉन्स कसा मिळतो लोकांचा? खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. लोक खूप म्हणजे खूप काय सांगू तुम्हाला आता 21 तारखेला तुम्हाला समजेल की काय रिस्पॉन्स कसा होता. साधारणपणे प्रचार दौरे सुरू आहेत. तुम्हाला काही समस्या जाणवतात तुमच्या प्रभागामध्ये? माझ्या प्रभागामध्ये दलित वस्तीमध्ये अजिबात सुधारणा झालेली नाहीये. दलित वस्तीमध्ये अजिबात विकास झालेला नाहीये. सर्वसामान्य लोकांचं हाल चाललेले आहेत तिथं. नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना असं आवाहन करीन की आम्हाला एकदा संधी देऊन बघा. आम्ही दलित वस्ती आमराई 13 नंबर प्रभाग अख्खा बारामतीत 1 नंबर करण्याचा आमचा मानस राहील. आंबेडकर वसाहत तुमच्या प्रभागात झालेली आहे. हा. ते सांगतात की आम्ही विकास केला, आंबेडकर वसाहत आम्ही बनवली. हा. ते तुम्हाला वाटत नाही का की विकास झाला म्हणजे? कसं आहे माहितीये का, बाबासाहेब आंबेडकर वसाहत ही म्हाडामार्फत बारामती नगर परिषद प्रोजेक्ट होता. या प्रोजेक्ट साठी साधारण 22 कोटीची तरतूद होती. त्यामध्ये 277 फ्लॅट व 22 गाळ्यांचे नियोजन होते. त्यासाठी म्हाडामार्फत टेंडर निघाली, परंतु स्थानिक नगरसेवक यांच्या भ्रष्टाचारामुळे एकच इमारत इथं उभा राहिली. आणि त्या इमारतीमध्ये 100 घरं तयार करण्यात आली आणि 13 कोटी रुपये खर्च झाला. या प्रोजेक्ट संदर्भात जे आता तुम्ही आम्हाला जी माहिती देताय, ती त्या लोकांना, त्या मतदारांपर्यंत तुम्ही ती स्कीम सांगितली का? आता आम्ही पोहोचवली बऱ्यापैकी. आमचा प्रचार भरपूर चालू आहे. अजून 4 दिवस आमच्याकडे आहेत. 4-5 दिवस. आम्ही 4-5 दिवसापर्यंत प्रत्येक घरात शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून आम्ही आमचं विजन काय आहे ते त्यांना सांगणार आहे. कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. खूप चांगला प्रतिसाद मिळतो. प्रभाग नंबर 13 मध्ये जनतेने सोनू साबळेला का मतदान करावं? नवीन तडप तरुण उमेदवार आहे. कसल्या प्रकारचा डाग गुन्हा वगैरे कसलं काय नाही. एज्युकेशन माझं आहे, शिक्षण आहे आणि चांगले काम करायची माझी तयारी आहे. आणि मी बारामतीत 20 प्रभागांमध्ये माझा प्रभाग 1 नंबरला आणण्यासाठी काम करणार. म्हणून मला संधी द्यावी. साधारण आता तुम्ही विजयी झाल्यानंतर तुमच्या प्रभागामध्ये पहिली 3 कामं कोणती असणार आहेत? मी पहिल्यांदा घरपट्टी, पाणीपट्टी माफ करणार आहे. स्वच्छता माझ्या प्रभागात सगळ्यात चांगली असेल आणि पिण्याचं स्वच्छ पाणी लोकांना मिळेल. आणि मला तिथं जेवढं जास्त कॉमन कनेक्शन करून नागरिकांना पाणी कसं मिळेल ह्याच्यावरती काम करणार. पिण्याच्या पाण्यावरचे प्रश्न आहेत की आंबेडकर वस्तीमधील नागरिकांना दूषित पाणी पिण्यासाठी दिलं जातं असा आरोप आहे. तुम्ही जाऊन बघा तिथं. लोकांचं नळ सोडलं ना तर तुम्ही काचाचा ग्लास घ्या आणि त्या ग्लासात पाणी सोडून बघा. शेवाळ येत दिसेल तुम्हाला त्या पाण्यात. तो बदल करणार का तुम्ही? 100%, 1001% करणार. पहिलं काम तर आंबेडकर वसाहतवर करणार आम्ही. आंबेडकर वसाहतमधील लोकांना 5व्या मजल्यावरती खूप जाण्यासाठी आम्ही सुद्धा प्रचाराला जातो. 5 मजले चढताना आम्हाला तरुण उमेदवारांना जर त्रास होत असेल, बारक्या लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना किती त्रास होत असेल, त्यांच्या काय वेदना असतील हे आम्हाला समजलं. तिथं लिफ्टची गरज आहे आणि खरंच गरज होती लिफ्टची तिथं. प्रभागातील जनतेला तुम्ही काय आव्हान करावं? एकदा संधी देऊन बघा. पुढच्या वेळेस तुम्ही आम्हाला स्वतःहून सांगचाल की तुम्ही आमच्या प्रभागात उभा राहावा. सोनू साबळेला विजयाची खात्री किती टक्के आहे? मला 1001% विजयाची खात्री.